यंदाच्या वादळ वारा पावसामुळे कणकवली तालुक्यामधील निर्माण झालेल्या विद्युत समस्येमुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे। याची दखल घेऊन आज कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी महावितरणच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक 1 ऑगस्ट रोजी प्रहार भवन कणकवली येथे दुपारी 12:30 वाजता पार पडली। या बैठकीसाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंके आपल्या सर्व अधिकारी वर्गासह उपस्थित होते। तसेच तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी व जनतेने या बैठकीला उपस्थित राहून महावितरण अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला व जास्तीत जास्त जनतेने कनिष्ठ अभियंता यांच्या बदलीची मागणी केली। तसेच गंज लागलेले पोल व वाकलेले पोल, लाईनवरील झाडांच्या फांद्या व वेली यांची छाटणी करणे, कनिष्ठ अभियंता फोन करूनही न उचलणे यासारख्या असंख्य तक्रारींचा अधिकाऱ्यांसमोर पाडाच वाचला। यावेळी कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे, विधानसभा प्रमुख मनोजराव राणे, मंडळ अधिकारी संतोष कांदडे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग मंडळचे अशोक साळुंके, कार्यकारी अभियंता कुडाळचे अजित पालसिंह दिनोरे, उपकार्यकारी अभियंता उपविभाग कणकवलीचे विलास बगडे उपस्थित होते। काही तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये गावागावातून येत असताना मला दिसल्या आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक होत असतानाही बातम्यांच्या माध्यमातून माझ्याकडे माहिती आलेली आहे। आपण त्या गावाचा प्रतिनिधित्व करता तर आपल्याला आता MSEB कणकवली संदर्भात हे प्रतिनिधी जे आलेले आहेत तर आपल्याला या निमित्ताने मी विनंती करेन की आपण ज्यांना MSEB संदर्भात जे काही तक्रारी असतील, जे काही म्हणणं असेल, जेणेकरून येणारा गणेश चतुर्थी असो आणि ह्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्याला MSEBच्या माध्यमातून जास्तीत जास्त सहकार्य मिळावं या दृष्टिकोनातून ही बैठक मी आयोजित केलेली आहे। माझ्यानंतर MSEBचे जे अधिकारी इथे आलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने आपली ओळख आम्हाला करून द्यावी, जेणेकरून आम्ही कोणाशी बोलतोय याची ही माहिती आम्हालाही असेल आणि जेणेकरून येणारे जे प्रश्न आहेत आपण संवादाच्या माध्यमातून सोडवायचे आहेत, जेणेकरून इकडच्या कणकवली तालुक्याच्या जनतेच्या कमीतला कमी त्रास होईल या दृष्टिकोनातून ही घेतलेली ही बैठक आहे। म्हणून मी सुरुवातीपासून म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला आपली ओळख करून द्यायला सांगतो आणि त्यानंतर आपले असलेले प्रश्न आणि अडचणी आपण त्यांच्यासमोर मांडणार। धन्यवाद। यांचं खरोखर स्वागत आणि तुम्हाला मी धन्यवाद देईन की आपण ही बैठक आयोजित केल्याबद्दल। कारण आमच्या सांगवे गावची साहेब अशी परिस्थिती आहे की आम्ही बगडे साहेबांना माहीत आहे की संदेजी सावंत सरपंच आम्ही सर्वजण 2 वेळा भेटायला कणकवलीला आलो। आम्हाला कन्नडीला सांगलीमध्ये ट्रान्सफॉर्मर नाही म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही निधी नाही म्हणून सांगितलं। दुसरी गोष्ट कायमस्वरूपी 17 वेळा एका दिवसामध्ये लाईट गेलेली तुम्हाला मोहिते कन्नडीला आले होते ऑफिसला, आम्ही दाखवून दिलं। जवळजवळ साहेब आमचे 800 ते 900 कनेक्शन आहे लाईट यायचं, पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे। व्यापाऱ्यांचे वजन काठीसुद्धा लाईटवरच अवलंबून आहे। अशा परिस्थितीमध्ये दिवसाला जवळजवळ 12, 13, 14 वेळा ही लाईट जात असते। यांचा थोरबोल्यांचं सांगायचं झालं तर खरोखरच त्यांना शाल सेपळ देऊन कुठे ते दुसऱ्या ठिकाणी पाठवलं तर चालेल, कारण ते फोनसुद्धा उचलत नाही, अशी माझी तक्रार आहे त्यांच्याबद्दल। आमचे जे सांगवे कन्नडी सेक्शन आहे, मोंढा सेक्शन आणि नांदगाव सेक्शन 1-33 केवी लाईन आहे, त्याच्यावरती ट्रिपिंग आलेली की बऱ्याच वेळा लाईट जाते आणि एकदा लाईट गेली की ती याच्याने लवकर ट्रायल नाही मिळाल्यामुळे बऱ्याच वेळा लाईन बंद राहते। तो एक प्रॉब्लेम आहे तिथे। तर त्याच्यासाठी आपण आता RTCमध्ये नवीन इकडून लाईन एक प्रपोज केलेले आहे कणकवलीवरून डायरेक्ट सांगव्याला। ते जर लाईन झाल्यानंतर भविष्यात ते प्रॉब्लेम बऱ्यापैकी आमच्या तुम्ही टाकण्यामध्ये आणि प्रश्न सोडवण्यामध्ये प्रश्न म्हणजे फार फरक आहे। त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे, तो सुटेल कसं त्यावर मला असं वाटतं तुम्ही आम्हाला निर्णय द्यावा लागेल। तुम्ही करतात नाही करतो आता त्यांचा एवढा राग आहे की त्यांचं असं म्हणणं की तुम्हाला तिथून घालवा, म्हणजे हा सोपा विषय नाही आहे। म्हणजे कुठे ना कुठेतरी कामं होत नाही म्हणून ती नाराजगी आहे। म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्ही वरिष्ठ पातळीवर पण उत्तर देऊ शकता, काय होऊ शकतं आणि आम्हाला कसं तिथे प्रश्न सुटू शकतो त्याच्यावर तुम्ही मार्ग द्या।
तर त्यांनी बोलल्यावर तुमचा काय तोडगा आहे त्याच्यावर सांगा मला. सांगवी सबस्टेशनमध्ये 33 केवीची जी इन्कमिंग आहे ती कणकवलीमधून येते आणि तिथून जवळपास 4 फीडर निघतात सांगवी सबस्टेशनमधून. त्यापैकी जे नरडवे फीडर, सांगवे वॉटर सप्लाय फीडर याच्यावर जरा जास्त ट्रिपिंग आहे आणि ते अडचणीच्या भागातून जंगलातून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे झाडांचे जरा काही सॉरी सर थोडं बोलायला जरा जमत नाही मला, तरी बोलतो सर. हो सर, त्याच्यावर जसं सांगितलं आम्ही प्रपोज केलेलं आहे एक 33 केवी फिडर कणकवली सबस्टेशनमधून काढून. हो सर, त्याच्यातून आपला सांगवी सबस्टेशनचा RDSS स्कीममध्ये तो प्रपोज केलेला आहे आणि RDSS स्कीम आता आम्ही HOला पाठवलेली आहे. मागच्या 15 बऱ्याच लाईट जात होत्या, आता आम्ही सगळे लाईनवरची झाडे वगैरे लाईन कंटिन्यू करून काढलेले. आता ह्या अलीकडे 8 दिवसात अजिबात म्हणजे ट्रिपिंग नाही 33 केवी लाईनला आणि बऱ्यापैकी सुरळीत सप्लाय आहे. थोडं मागच्या वेळेला पाऊस जास्त असल्यामुळे त्यावेळेला थोडे म्हणजे ट्रिपिंग वगैरे होते, पण आता ह्या 8 दिवसात पाऊस कमी झाल्यापासून कमी आहे. जर झाडं तोडण्यासाठी आम्ही 2 महिने एप्रिल ते मे महिन्यात त्याच्या पाठी लागलो म्हणजे तोडून घ्या. मे महिन्यात एप्रिल महिन्यात ती झाडं तोडली. आता प्रॉब्लेम झाल्यावर ते झाडं तोडायला जात आहे आणि जर आमची केळीच्यावाडी नळ योजना आहे त्या नळ योजनेवर पूर्ण 2 नदींच्या मधून जाते जायला पाहिजे. ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याच्यावर पाणी जास्त आल्यानंतर जर लाईट बंद झाली तर एकदा कर्मचारी कोणीही जात नाही, आम्हाला त्यांच्या बरोबर जावं लागतं आणि त्यासाठी आम्हाला ते शिफ्टिंग करून मिळालं कारण ते ट्रान्सफॉर्मर. दुसरी गोष्ट की ओसाळवाडी, जाधववाडी आणि ख्रिश्चनवाडी ह्या 2 वाडींना हरकुळवरून लाईट आलेली आहे, हरकुळ ट्रान्सफॉर्मरवरून. आणि त्या एक ख्रिश्चनवाडी म्हणून आहे तिथे तर पूर्ण कमी दाबाचा पट्टा आहे, त्यांचा जे व्यवसाय आहे त्यांना प्रॉब्लेम होतो आहे, त्यांना तिथे ट्रान्सफॉर्मर एक मंजूर व्हावा ही आमची मागणी आहे. झाडाची फांदी लागली की वाईट तुटते किंवा झाड पडलं तर ती लाईन बंद होते आणि तुमचं फ्यूज पण जात नाही कारण आधी त्या फ्यूजच्या वायरी पण तुमच्या त्या पूर्व पंचधातूच्या वापरल्या जायच्या. आता साध्या कसल्या तरी वायर ते वापरतात आणि फ्यूज जात नाही, त्यामुळे जमिनीवर वायर जर पडली तर ते तिथे करंट चालू होतो आणि अपघात होण्याची पण शक्यता आहे. दुसरं साहेब आता ते सांगतायत तर ऑफिसर यांच्या उघडत असतं आणि यांचा फोन पण लागत नाही, मग समस्या सुटणारच नाही. तुम्ही काय ते करा, तुमचं ऑफिस तरी चालू ठेवा. आता कोणाला फोन लावता येत नाही तर विचारा गरीब सकाळी उठून तुमच्या ऑफिसमध्ये जातो, साहेब नाही काय करूया, आता आम्ही काय करणार ते विचारा या साहेबांना फोन लावतो, हे फोन उचलतात आणि मग सांगतात हो करतो म्हणून. यांना तरी किती वेळ 12 वाजेपर्यंत यांना सचवावं लागतं. हे त्या ऑफिसला बसतात. हां नाही पण यांनी सांगितलं, मी त्यांना विचारलं साहेबांना तुम्ही पण फोन नाही उचलला तर काय, नाही तर मी फोन उचलेल तुम्ही किती 12 वाजता केला तरी ते तर फोनच चालू नसतो सर. असतो पण ग्रामीण भागात कुठे गेले रेंज नसेल तरच प्रॉब्लेम होतो. अरे बाबा त्यांचं म्हणणं ऑफिसच उघडत नाही तुम्ही. नाही सर, असतंय ऑफिस उघडत नाही फोन उघडत काय सांगताय, फोन असते तिथे, ते वॉचमॅन सिक्युरिटी असतात, ते चोरी होईल तिथे. लाईट गेली तर ते त्याचं उत्तर नाही ना मिळत. आणि साहेब जे वायरमॅन आहेत ते बहुतांश आम्हाला उत्तर असे देतात झाडावर चढायला आम्हाला परवानगी नाही, आम्ही चढणार. पोलवर काय झालं फ्यूज काढायला आम्हाला ते जमणार. सगळे तरुण मुलं आहेत, जुना माणूस एकही तिथे नाही ज्याला माहिती आहे कुठे इन्सुलेटर बाद झाला किंवा कुठे तो क्लॅम्प तुटला काय झालं तर झाडावर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं. आता तुमचे जे पोट पुरलेले असतात साहेब, पूर्वी 5.5 फूट पोट पूर्ण सांगायचं, आता ते ताबडतोब वायर आला की पडतं. ह्या विषय आम्ही आता सांगणं चुकीचं आहे, एवढ्याची जबाबदारी आहे. मुद्दा माझा एवढंच आहे, आम्ही तुमच्या बैठका होत नाही. पावसाळ्याच्या अगोदर लागणाऱ्या जी झाडं आहेत त्याच्यामुळे अडचण होऊ शकते, विजेचा प्रश्न त्याच्यावर तुम्ही का योग्य वेळी कापत नाही म्हणून पाऊस आल्या मग तुमचे हे प्रश्न निर्माण होतात. बरोबर, मला सांगून उपयोग नाही, बरोबरच आहे. काही ठिकाणी प्रॉब्लेम होतो. इथून धरणे विभाग पण तुमच्याकडे येतो का? 25 किलोमीटर गाव आहे. सांगवेला जरी तुमचा प्रॉब्लेम आला तर नळवा लाईन बंद करायचे, नाटळला आला तर नळवा लाईन बंद करायचे. पूर्ण हे गायचं जरी फॉल्ट आला तर
मागच्या 5 वर्षाचं दिलेलं होतं, अजून ते केलेलं नाही आहे. आणि ते सांगतात आमदार फंडात तुम्ही घ्या. मी काय म्हणतो असं ते मला उत्तर देतात. त्यासाठी जरा बघा त्याला दुसरा विभाग ती अजून वाढले होते 3 वर्षात देखील वर्ष काम करतोय. गावाची संख्या होत नाही. एक पण वाढलं नाही. एकच आहे. गाव मोठं आहे 3,000 आणि त्याची मोठी कंज्युमर आहे. अजून एक तरी भेटला पाहिजे. हां दुसरं पुढे मोठा विभाग हॅलो, कुंभवडे कर्तव्य बोलतो आहे की आता 4 दिवसापूर्वी सायल्यातली एक फांदी 4ही त्या बाहेरी आहेत त्यांच्यावर पडलं होतं. साहेबांनी फोन केला, अर्ध्या तासामध्ये पाठवतो म्हणून सांगितलं. 2 दिवस आली नाही. लाईट बंद करा कारण जीवितहानी होईल. तरी पण 4 दिवस ते लोक नाही. त्यानंतर आले तर जी आता परिस्थिती अशी आहे की एक फांदी आहे तो तुटलेली, ती जर पडली तर कधी कोण मरेल सांगता येईल. आणि रहदारीचा रस्ता आहे, तरी पण त्याच्यावर विचार करा. धन्यवाद. हॅलो, मी दिगोला सरपंच बोलतोय, संतोष वाडगावकर. सर, आमच्या 11 ते 12 बागेमधून 33 kV लाईन गेलेली आहे सध्या. आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाण्याचं सावळ वगैरे पडतं तर त्या ठिकाणी लाईट बंद होते. तर ती लाईन बदलण्यासाठी आपल्याजवळ अर्ज दिलेला आहे. 5 वर्षापूर्वी 5 वर्ष झाली असतील, परंतु अद्याप आपण त्या संदर्भात कुठलाही निर्णय मला माहिती काढायची. बरं सर, त्याशिवाय आपल्या दिगोळे गावामध्ये जो 150 ते 200 पोलाच्या व केव्हाही पडू शकतात. त्या संदर्भातही आपल्याजवळ मी पत्र दिलेलं आहे. आपण त्याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. ते बदलून देण्यात यावे. आणि जी लाईन आहे सर्व्हिस लाईन ती डोक्याला टेकणारी इतक्या जवळ आलेली आहे. तुम्हाला साहेबांना त्या संदर्भात मी सांगितलं आहे, आपण येतो म्हणून सांगितलं हे सर्वे करण्यासाठी. आपण अद्याप आलेलं नाही. तुम्ही आलेले नाही. तुम्हाला सांगितलं तर मी सरपंच, मी स्वतः तुमच्याबरोबर येतो, दाखवतो लाईन. मग लक्षात. आणि फोन तुम्ही उचलत नाही, तुमचा फोन बंद असतो. बरोबर आहे. त्यांच्याकडे फार जास्त राज्याचा आणि देशाचा कारभार असेल ना तर हलका करा. कदाचित त्यांना देश विदेशाची फार कामं आहेत तर दुसरा लाईट द्या तिकडे, हरकत नाही ना. जर ते लोकांचे बेसिक फोन उचलत नसतील, संपर्कात येत नसतील तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या खात्याची बदनामी करताय. आणि आता वायरमॅनची मागणी आहे, पोल बदलण्याची मागणी आहे. मला एक प्रश्न आहे की तुमच्याकडे रिपेअरसाठी असलेले जे काही हे आहे स्टॉक आहे तो तुमच्याकडे आहे का नाही. मग तुम्ही त्याच्या पद्धतीने पोल बिलची मागणी 5-5 वर्ष प्रलंबित आहे. तर त्या गोष्टी तातडीने बदलून टाकल्या पाहिजे ना. एवढ्या छोट्या मागण्यांसाठी पण लोकांना अगर एवढे वर्ष थांबायला लागत असेल ना तर दुर्दैव आहे. त्यांना तिथून हलवा, दुसरीकडे द्या, दुसरा द्या त्याला सक्षम अधिकारी. तुम्ही देश विदेश सांभाळा, हरकत नाही आम्हाला. तसा कोणता तुमच्याकडे स्टॉक मागण्या येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला द्या आणि मोकळं करा ना. एक छोटी मोठी कामं ही आता काय तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची कामं मोठी असतात, पण पोल बिल बदलण्याच्या कामासाठी पण लोकांना बोलायला लागत असेल ना. तुम्हाला किती पोल लागणार आहे लगेच रिक्वायरमेंट द्या, आपण आजच रिलीज करू. पण त्यांच्याकडे रिक्वायरमेंट तुम्हाला वाटतं नाही आहे का. तो माणूस रिस्पॉन्डच मुळात करत नसेल तर वरिष्ठ पातळीवर तुम्ही तो विषय हाताळा ना. आत्ता लगेच द्या आमच्याकडे, आपण लगेच पोल इश्यू करू. ठीक आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर किंवा आपली जी टीम आहे घेऊन जे कंप्लेंट झालेले आहेत पोल बदलणे ते पहिले प्रायोरिटीवर त्याला बदला, मग पोल बरोबर बदलले जातात. मी तुम्हाला बोलतो मुद्दा पोलचा नाही आहे, मुद्दा अधिकाराचा आहे. तुम्ही परत त्याच्याशीच बोलताय. त्यांना दुसरी काय जबाबदारी द्या ना. तिकडच्या लोकांना तो नको असेल, फोनच उचलत नसेल तर दुसरा द्या ना. तो पहिला पोल बदला, बाकी इकडे लाईट लागेल. एका पोलवर एका फोनला विभाग मला असं माहितीप्रमाणे म्हणजे मी माहिती काढली 1965 सालात ती वायरिंग बदललेली आहे. आणि दुसरी गोष्ट त्या वायरिंग एवढ्या खाली
वायरी लूप झाल्यामुळं घर्षण होऊन ह्या लाईटी जातात आणि जीवितहानी होण्याचा प्रसंग झालेला आहे. एवढा मोठा फोंडागाव सध्या एकाच घाटाने गाड्या सुद्धा चालू आहे. परवा जसे म्हणजे 2-3 अपघात होण्याचे प्रश्न हा वेळोवेळी करून यांच्या जर लाईनी टाकलेल्या नसतील तर यांची शेती पंपाची बिलं निघतात कशी ते करा, बाकीचं काय. मग ते त्यांनी ते हे करून एमबी करून ते मस्टर काढलेले आहेत का, पैसे खाल्लेले आहेत का, हां ते विचार. हां तेच विचारायचं. आणि कणकवली तालुक्यात डिव्हिजनला किती तुमचे हे आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ते जरा सांगा. कारण एक असतो धुळ्याचा, एक असतो उस्मानाबादचा, आणि आज त्याच्या भावाचं लग्न आहे, उद्या त्याच्या मेवणीचं लग्न आहे. वेळोवेळी हे साहेब लोक सांगतात हां ते जरा त्यांना विचारा आणि यावर जरा मार्ग काढून जरा द्या, एवढीच माझी एक विनंती आहे. मुनसरी वाघेरी हे सर्व आहेत ना, जसं मदर PSC म्हणतात तसं मदर MSCB आहे. ह्या ठिकाणी 5 ठिकाणांवर लाईन आहेत, तो 4 ठिकाणांवर लाईन आहेत. आमच्यापासून बरोबर 6 किलोमीटर अंतरावर पॉवर हाऊस आहे. तरी सुद्धा फोंडा घाटमध्ये दिवसातून 30 ते 40 वेळा लाईट जाते. लोकांचं असं म्हणणं आहे की साहेबांनी माणूस ठेवलाय की काय, कट चालू. महत्वाचा ह्याच्यामध्ये हेच आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय, बऱ्याच लोकांचे इक्विपमेंट जाळले. माझं इलेक्ट्रिक दुकान असल्यामुळे किंवा इलेक्ट्रॉनिक दुकान असल्यामुळे लाईट ज्यावेळी जातात त्यावेळेला हे प्रॉब्लेम होतात. मग जर एवढ्या ठिकाणावरून फोंड्यात लाईन आहे, ह्याच्या अगोदर फोंड्यात कधीही लाईट जात नव्हती, पाहिजे तर मनोज रावरांना विचारा. महत्वाचा विषय काय की जर लाईट जात नव्हतं आता का जायला लागली, उत्तर काय. डॅमेज आहे तो बंद आहे साहेब. आणि पुन्हा जे आहे वैभववाडी ते फोंडा ही लेन लाईन चालू करून तिची आपण बॅकफिट घेतलेलं आहे. दुसरी तिसरी आहे गोष्ट कणकवली ते फोंड्यापर्यंतची. तर त्या आपल्याला आहे एक आसंदी सबस्टेशन आणि दुसरं सांगली सबस्टेशन. तर कुठेही 45 किलोची लाईन आहे, कुठेही कॉल झाला ती लाईन बंद पडते, त्यामुळे त्याचा इफेक्ट ग्राहकांच्यावर होत आहे. मग आम्ही काय करतो लगेच जो डॅमेज प्रॉब्लेम आहे फॉल्टी एरिया तो आम्ही बाजूला करतो आणि चालू लाईन करतो. आणि जर तो चालू होतच नसेल तर आम्ही वैभववाडीवर घेतो साहेब आणि त्वरित लवकर चालू करून करायची व्यवस्था करतो आणि मंत्री त्या लाईट जाता कामा नाही होय ना साहेब. मग ती काय जाते, ती काय ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आज परिस्थिती ही झालेली आहे, ती काय जाते. याच्यापूर्वी जात नव्हती, आम्ही वेळोवेळी सांगत होतो. सांगून सुद्धा जर ऐकत नसतील तर मग काय करणार. म्हणजे काय जर दिवस चालू झाले त्याला जबाबदार साहेब यांना जरा करत आहे. आणि जर आमची टेस्टिंग त्यांना गेलेलं आहे तर सेन्सर त्यांचं जर्जन बंद पडतो आणि त्यामुळे त्यांच्याकडे सप्लाय जो येतो आपल्याला तो येत नाही. त्यामुळे त्यांचा आम्हाला पुन्हा उपयोग होत नाही. आणि मग आम्ही काय करतो वैभववाडीला जातो किंवा कणकवलीकडे जातो आजचे आणि ते चालू करायला घेतल्यामुळं पुन्हा त्याचं चालू ठेवायचं लागलेलं आहे सेन्सिंग जनरेशनला. हे साहेब त्यांनी सांगितलं ना, माझे वीज निर्मिती यांनी रत्नागिरीला का जोडली, कणकवली तालुक्याला यांना का नाही जोडली. काय हे तुम्ही समजून घ्या. आपण सगळे तुम्ही जी उत्तरं देतायत ना हे आम्ही जनतेला देऊ शकत नाही. आम्हाला फक्त फोन करून विचारलं जातं की माझ्या घरामध्ये लाईट का येत नाही, माझ्या विभागामध्ये लाईट का नाही आहे. आम्ही हे त्यांना तांत्रिक माहिती देत बसलो ना ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये लोक नसतात का. आम्हाला प्रत्येकाला विचारतात की बाबा तुम्ही आमच्या भागात लाईट गेली नाही. तर मला असं म्हणणं आहे की तुम्ही एवढं सगळं लांब लचक उत्तरं देण्यापेक्षा ना आम्हाला रिझल्ट कशी देणार. आम्हाला हे मागचा अभ्यास करणं हे आमचं काम आहे का. ते तुमच्यासाठी आहे, त्यासाठी तुम्हाला जबाबदारी दिली आहे, तुम्हाला पदं दिली आहे, तुम्हाला खुर्च्या दिल्या आहेत. तुम्ही आम्हाला त्यावेळी फक्त कुठलाही तोडगा काढून लाईट आणून द्या एवढं आमचं म्हणणं आहे. आमची हे तुम्ही जेवढी लांब लचक उत्तरं देतायत ना जे तुमच्या अधिकाऱ्यांना कळत आहे, फक्त लोक त्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात ना. मग लोक काय आम्हाला काय फरक पडतो. तुम्हाला निवडून दिलाय ना, तुम्ही आता आमच्या घरामध्ये मुंबईचे पाहुणे आले, लाईट नाही मी काय करू. मग मी काय बोलू नाही ते घरात स्टेशन देतो हे करतो देतो हे कर. मी तरी लांब लचक करून उत्तरं देऊ काय. नाही होत ना तसं. म्हणून तुम्हालाही वरिष्ठ पातळीवर आहे ना या गोष्टी त्या पद्धतीने बसून तोडगे काढून त्या दृष्टीकोन मार्ग काढायला लागेल. ठीक आहे त्यांच्याकडे लिमिटेड अधिकार असतील पण वरिष्ठ पातळीवर तुमच्याकडे अधिकार आहेत ना. त्या पद्धतीने रिझल्ट ओरिएंटेड काम होतं ना याच्यामध्ये. या पावसामध्ये आजही आमच्या गावातील 10-12 घरं अंधारात आहे आणि तिथे पाणी बंद आहे. परवा 4 दिवस
दिवसापूर्वी ज्यावेळी आमच्याकडे 3 दिवस 3 रात्र बिलकुल लाईट नव्हती, त्यावेळी ह्यांना फोन करून हैराण झाल्यानंतर तुम्हाला रात्री 10 वाजता फोन केला. तुम्ही मोहिते साहेबांना नव्हते, पण त्या फोनवरती संपर्क केल्यानंतर सांगितलं. दुसऱ्या दिवशी शेवटी मला ऑफिसमध्ये जाऊन माझ्या पद्धतीत काय ते सांगावं लागलं, तुम्हाला माहिती आहे. पण ह्या साहेबांची साहेब बदली जर केली नाही तर याहीपेक्षा मी तर पगाकडून घेऊन गेलो होतो, सगळ्या अधिकाऱ्यांसमोर सांगतो, कारण आमचा साहेब नाईलाज आहे. 1 महिन्यापूर्वी पेटी तुटून पडली, ट्रान्सफॉर्मर तुटून पडलाय. मोहिते साहेबांनी माझ्या पुढ्यात, बगडे साहेबांच्या पुढ्यात फोन केलेला असताना सुद्धा या माणसाने अजूनपर्यंत तिथे पेटी किंवा ती ट्रान्सफॉर्मर बदललेला नाही. कंडक्टर जमिनीला चिकटलाय, पावसाळी आहे, बाजूला गटर आहे. आता त्याच्या अगोदर बदली करा, ह्यांना बदली करा, तर करायचं काय? आता या वाटेचा विषय मलाही माहिती आहे. ह्यांचाही फोन आला, सुहास राणीचे आले तेव्हा त्यांचाही फोन आला, प्रत्येकाचे मला वाटेतून फोन आले की साहेब इथे लाईट नाही आहे, 3-3, 4-4 दिवस झालेले आहेत. दुकान आहे, आमचं स्वतःचं दुकान आहे, एका बाजूला दुसरी बिल्डिंग आहे, त्याच्यामधून ती लाईन गेली आहे, पूर्ण तो झडलाय. एक तर तो एन ए प्लॉटमध्ये तुम्हाला पोल घालता येत नाही, तरी पण आम्ही आज गावासाठी आज 25-30 वर्षांनी चालू ठेवलं आहे. मग तो पोल काढला पाहिजे माझ्या कंपाऊंडमधून, कारण मला तिथे दुसरा व्यवसाय करता येत नाही. एन ए प्लॉट कशासाठी आपण करतो, तो व्यवसायासाठी करतो. मग एक 3 गुंठ्याचा प्लॉट तुमची लाईनमधून गेल्यामुळे तोही पोल सडलाय, त्याचा धोका आहे. आणि तो पोल काढण्याशिवाय मला दुसरा व्यवसाय तिथे करता येत नाही. होत असेल ना, आम्ही त्याचं शिफ्टिंगचा पण पाठ करून करा, होत असेल तर नको, नाही तर मला तुम्ही नुकसान भरपाई द्या. 35 वर्ष तो पोल, 35 वर्षापूर्वीची माझी एन ए ऑर्डर आहे, तेव्हापासून मी तुम्हाला रेकॉर्ड देतो. 35 वर्ष माझं नुकसान झालं. मेन लाईन हेवी वर्क खाली असल्यामुळे मी व्यवसाय करू शकत नाही. मग जमीन एन ए करून काय उपयोग? आपण एन ए कशासाठी करतो? व्यवसायासाठी करतो. लाईनवरचे जे सडलेले पोल आहेत, आता ॲक्च्युली 33 केव्ही लाईन जी कणकवलीमधून जाते त्याच्यावर 3 सबस्टेशन आहेत. होंडा सबस्टेशन, असलते सबस्टेशन आणि एक सांगली सबस्टेशन. तर हे काम करत असताना आता लाईट बंद राहील, पण आता सध्या आता गणपतीचा सीझन असल्यामुळे ते काम आता सध्या करता येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही जे प्रायोरिटेड काम करायला पाहिजे ते करून गणपती सीझन गेल्यानंतर आम्ही ते कणकवली तालुक्यासाठी एकूण 4 गँग पण त्याआधी गँग वाढवा, कारण तुम्हाला जर किंवा त्या मॅडमांना फोन केला तर गँग उपलब्ध नाही असं 5-5, 10-10 दिवस तुम्ही सांगत असता. लक्षात आलं, त्या गँग आधी वाढवा तुम्ही, कारण तुमच्याकडे हा प्रॉब्लेम तुम्ही पोल आहेत म्हणून सांगतात, ते पोल नाही आहेत तरी पण तुम्ही काय म्हणतात पोल आहे. तुम्हाला कायम केव्हाही फोन करा, कुठच्याही तालुक्यातून जरी फोन आला तरी तुम्ही म्हणतात गँग उपलब्ध नाही, 5 दिवस लागतील, 4 दिवस लागतील. हे आधी महत्त्वाचं व्हावं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हे अधिकारी आधी ऐकत नाही ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला केव्हाही फोन केला, सगळ्यांच्या तुम्ही आधी त्या बदल्या करा. महत्त्वाचा मुद्दा तो आहे. आमचंही म्हणणं तेच आहे. दुसरा विषय, कळसुली विभागाचे जे 8-9 गावं आहेत त्यांचं ऑफिस तुम्ही ठेवलाय जानवलीला. एखादा ग्रामीण भागातला जर माणूस आले, तक्रार करायची जर डेप्युटी मॅडमकडे किंवा मॅडमकडे जायचं असेल तर त्याला जानवलीला जावं लागतं, कारण त्यांच्याकडे वर्कशॉपकडे जागा द्यायची ना त्यांनी. एकच खोलीचा विषय आहे जो, म्हणजे गावं आहेत तिकडे आणि ऑफिस आहे तिकडे. दुसरा विषय, वागदे फिडरला गावं किती आहे? सर, जे माझ्या एरियामध्ये ते 3 आहेत आणि राणे सरांकडे पण वागदे फिडर गेलेले आहे. नाही, किती गावं आहेत पण वागदे फिडरला गावं किती? बघडे साहेब, तो जो फिडर आहे ना, स्टेशन मधून गेलेला आहे. माझ्या सब डिव्हिजनमध्ये 17 गावं आहेत वागदे फिडरला. 2 सेक्शन माझे आहेत आणि 18 सब डिव्हिजन मधलं रामगड सेक्शन आहे. मग वागदे फिडरला जर समजा वरवड्यात लाईट गेली, बिडवाडीत लाईट गेली, सावंतला जरी लाईट गेली, निरोणला, बिडवाडी, इतर गावांमध्ये समजा लाईट गेली, तर वागदे, ओसरगाव, बोर्डे, इतर सगळी गावं तुम्ही बंद ठेवता. सगळी गावं तुम्ही बंद ठेवता. वरवड्यात जरी लाईट तुमची गेली, एखादी फांदी जर लाईटवर जर पडली तर वागदे बंद असतं, ओसरगाव बंद असतं, बोर्ड, सगळी गावं 10-10 गावं तुम्ही बंद ठेवता. आणि तुम्ही सांगतात तो लाईन मन किंवा वाईट मन ट्रिप लाईन ट्रिप झाली. मग आम्ही काय सोसायचं ते? नाही, काय होतं माहिती आहे का, समजा फिडर तो एबीसी केव्हा करणार तुम्ही? ज्यावेळी तिथला प्रॉब्लेम होणार सॉल्व त्यावेळी तो एबीसी ओपन करणार आणि अलीकडची लाईन तुम्ही चालू करणार. तो तिकडे वरवड्याला जर लाईट गेली समजा, तर हा एबीसी ओपन करून आपल्या एरिया चालू करतात. साहेब, हा तुमचा माणूस साथ देत नाही हो. सबस्टेशनवरचा जो माणूस आहे ना, आम्ही रात्रीचं तुमच्या वायफानाबरोबर असतो, तुमचा हा माणूस साथ देत नाही, 2-2 तास स्विच ओपन करत नाही. मॅडम, आपल्या
लोकांना सक्त सूचना देऊन ठेवा. कोणाला सूचना? मॅडम काय सूचना देणार नाही? मॅडम संध्याकाळी मॅडमांना 7च्या नंतर फोन करायचा नाही. मॅडमांना काय सूचना देणार? मला फोन करा. तुम्ही वागण्यासाठी नवीनच फिडर द्या ना आम्हाला. वागण्यासाठी जर समजा तुम्ही नवीन फिडर दिला साहेब, ती पण अधीक्षक साहेब एक मिनिट, अरेंजमेंट नको, 5 वर्ष झाले तुम्ही अधीक्षक साहेब. वागण्यासाठी जर समजा सबस्टेशन पासून हुंडाई शोरूम आहे तिथपासून जर तुम्ही हे दिला फिडर जर दिला तर सातरल, कात्रल, वरवडे, बिडवाडी पर्यंत जी गाव आहेत त्यांना एक फिडर होईल. आणि वागण्यापासून जर वेगळा फिडर दिला तर ओसरगाव, गोडवे, उवळीपर्यंत ती लाईन जाईल. मग तो वागण्यापर्यंत 4 पोलांचाच विषय, तो वागण्यासाठी वेगळा फिडर द्या ना, कायमस्वरूपी प्रश्न मिळेल. मॅडमच्या एरियामध्ये ओसरगाव म्हणून एक नवीन फिडर आम्ही काढणार आहे. कुठे तो काढणार आहे? आता तुम्हाला शक्य आहे? तो हायवेवाल्याने अंडरग्राऊंड लाईन टाकलेली आहे सर. सांगतो ना तुम्हाला, ती जी आतमधून जी लाईट गेलेली आहे ना आणि ते 7-8 पोल टाकून जे रस्त्याच्या कडेने घ्यायची आहे तर ती काम आता करणार आहे आणि ती बाहेरच्या बाहेर जोडणार आहे. म्हणजे आतमधला काही विषय राहणार नाही. पण तुम्ही सबस्टेशन वरून जर फिडर वेगळी लाईन गेली लक्षात आलं तरच तो सेपरेट फिडर होणार, नाही तर तोच विषय आहे. बोधवाडीकडून जी लाईट जाणार बोधवाडीकडून, नाही तर वरवडे बंद राहणार काही, वागदे बंद राहणार, वागदे बंद राहणार काही, वरवडे, बिडवाडी, कल्पट सगळी गावं बंद राहतात. तोच विषय घेतला आम्ही, ते त्याला सबस्टेशन वरून लाईन गेली तरच तो वेगळा फिडर होतो. ते काहीतरी सांगा, तुला काहीतरी सांगत बसून लाईन 4 पोल टाकणार आणि वगैरे. नाही, ते 7-8 पोल आम्ही रस्त्यावरून घेणार आहे. नेहमी ब्रेकडाऊन होते ना झाडांमुळे वगैरे, काही पोल वळच्या घराकडून गेलेले आहेत तर ती लाईन. साहेब तो वेगळा फिडर होत नाही. हो नाही, वेगळा फिडर नाही, वेगळा फिडर होत नाही. एक लक्षात घ्या, वागरी फिडर जर तुम्ही वेगळा घातला असेल ना, 13 ते 14 गावात 17 गावाचा प्रश्न भेटणार आहे. वरवड्यात लाईट गेली, कलमटात लाईट गेली, बिडवाडीत गेली, आर्यात गेली, निरोमला जरी लाईट गेली ती वागडी, ओसरगावर सगळी गावं ही बंद ठेवतात. तसं नाही आहे. वरवडीला लाईट गेली ना तर बौद्धवाडीचे एबीसी ओपन करून आपला एरिया चालू करतात. पण ते केव्हा करतात? रात्री 12 वाजता. एक लक्षात घ्या साहेब, रात्री 10 वाजता जर समजा लाईट गेली, एबीसी बंद करायला वायरमन येणार का? नाही, येत नाही. येत नाही. मीच आहे आता वागद्यात एबीसीच आहे, तुमचा 17 गावांचा वागद्यात एबीसीच आहे. मला माहिती आहे, मी ग्राउंड लेवलला बोलतो म्हणून एवढं तुम्हाला सांगतो. तुम्ही 4 पोलांचं जे सांगताय ना तो वेगळा फिडर होत नाही. सबस्टेशन पासून जर तुम्ही वागद्यापर्यंत फिडर नेला तर ही 7 गावं वेगळी होणार, ती 4 गावं वेगळी होणार. हे जे 7 पोल किंवा 8 पोल टाकून मी करणार आहे ना रस्त्यावर, ते मधल्या लाईनचा जो प्रॉब्लेम आहे नेहमी येतो ना वागते फिडर, त्याच्यामुळे बंद राहतो. इव्हन वरवडीला काही असो नसो तर तो फिडरचा फॉल्ट बंद करावा लागता कामा नये. वरवड्यात लाईट गेली किंवा आमच्याकडे लाईट गेली तर वरवड्याची लाईट बंद होता कामा नये. एकदम प्रश्न उत्तर द्या. पूर्ण तालुका घ्यायचा आहे, नाहीतर पहिले इथे वरती जाऊन बेड टाकायचे असते तर रात्री झोप होईल. साहेब एवढंच म्हणणं आहे, संपून टाकायचं. त्याने आता सांगितलं ना टेक्निकल तुम्ही त्याला उत्तराला प्रत्युत्तर क्रॉस करत राहिला तर हे तासन तास चालणार नाही. होऊन जाईल सेपरेट फिडर करणार. एका फिडरवर साहेब 19 गावं दिली आहे. नाही, तो सेपरेट फिडर करणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही लोक आता ही बैठक काय लावली आहे? इथे दिलेलं उत्तर, प्रत्येक उत्तराची जबाबदारी यांची लोकांची आहे. आता ह्याच्यानंतर अगर काय केलं नाही तर आम्ही लोकांना माहिती आहे ना कोणाशी बोलायचं. चेहरापट्टी तर सगळ्यांची झालीच आहे ना अधिकाऱ्यांची. बघून घेऊ आम्ही पुढे काय करायचं आहे. इथे बसून कोण खोटं आणि आश्वासन देण्याची हिंमत करत असेल, मी पुढे बसलो आहे ना मी, म्हणून जे काय त्यांच्याकडून पॉइंटेड ऐकून घ्या. दिलेलं उत्तर फक्त लक्षात ठेवा की ह्या अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिलेलं आहे आणि पुढचं माझ्यावर सोडा. सर नमस्कार. डीपी आहे पूर्ण एक पोलवर आहे, एक पोल चढलेला आहे, तिथून शाळेची मुलं जातात. पूर्ण ती डीपी बॉक्स पण ओपन आहे आणि जवळपास आम्ही बगाडे साहेबांजवळ पण 3-4 वेळा मोहिते साहेबांजवळ गेलो. करतो म्हणतात, टीम देतो म्हणतात. उत्तर काय? उद्या साहेब तुमच्या गावाची टीम पाठवतो आणि ते जो पल बदली करायला तो करून देतो. साहेब आतापर्यंत 10 गावांना टीम पाठवतो म्हटले. टीम आहेत 4, त्यात 2च टीम काम करतायत. 10 गावांना पाठवणार कसे ते पण उत्तर साहेबांना समोरच द्यावं. पण तुम्ही जे पॉईंट मांडलाय परत तुम्हाला सांगतो, खरं त्याच्या अगोदर मी आत्ता 1 मिनिटा अगोदर मी बोलतो, तुम्ही ऐकलं नसाल किंवा मला सिरियसली घेतलं नसाल. आत्ता अगर हे उद्या सांगितलं तर माझा आवाज आहे, मला माहीत लागलं. आत्ता अगर हे उद्या सांगितलं आणि उद्या अगर आलं नाही तर मी बसतोय नाही. माझ्या समोर या व्यासपीठावर अगर खोटं बोलण्याची हिंमत ठेवत असतील ना तर मी ठेवणार काय? पण त्याचं पुढचं उत्तर बोलायचं नाही. तर ते सेक्शन ऑफिसर त्या गावात जायला पाहिजे आणि तो फोन पडल्यानंतर ती बघून नंतर टीम पाठवली पाहिजे. सेक्शन ऑफिसर ऑफिसला बसून तिथं सांगतात की तुम्ही फोटो टाका. फोटो टाकल्यानंतर मी फोटो बघते,
आता जेव्हा फक्त त्या दिवशी एक फोन पडलेला तेव्हाच मी तुम्हाला बोललेले की फक्त फोटो पाठवा. त्याच्या आधी मी येऊन गेलेले तुम्ही स्वतः होता. ठीक आहे मॅडम, उद्या जेव्हा तक्रार येईल तेव्हा जायचं आणि तक्रारीचं निवारण करायचं. कुठेही परत तक्रार येता कामा नाही. मी शहरात राहून मला ग्रामीण भागातून लाईट दिली गेलेली आहे आणि ह्यासाठी मला 4-5 वेळा विनंती आणि लेटर पण दिलेलं आहे. मला कणकवलीतून लाईन का भेटत? तुमचा एरिया सांगा मॅडम. कणकवली तुम्ही स्वतः येऊन गेलेला आहे. बरोबर आहे. तुमचा जो एरिया आहे ना तो कणकवली अर्बन आणि ग्रामीण याला जो फिडर कॉमन फिडर जातो ना हरकुळ फिडर त्याला शहरातून लाईट द्या. आम्ही शहरातून तुम्ही परत उत्तरं देत बसू नका. त्याची मागणी आली आहे ना त्याला शहरातून उत्तर द्या. नमस्कार सर, कसवंत तवडे ग्रामपंचायतीने 2021 मध्ये पत्र दिलं होतं की तवडमध्ये जे पोल गंजलेले आहे ते त्वरित बदलणे यावे. ते आतापर्यंत बदलले नाहीत आणि बगाडे साहेब एप्रिलमध्ये गेले होते, त्यांनी पाहणी केली पण आतापर्यंत पोल काय बदलले गेले नाही. त्याचप्रमाणे लाईन बऱ्याच ठिकाणी खाली आल्या आहेत, त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे सर. जवळजवळ 8 फुटावर लाईनी आहेत. त्यानंतर ते पण त्यांना सांगितलं प्रत्येक वेळेला, ते पण अजून काही काम झालेलं नाही. आणि त्या ठिकाणी साहेब 8 दिवसापूर्वी लाईन गेली होती. 6 दिवस आमच्याकडे पाण्याची लाईन पूर्णपणे बंद होती. आणि त्यावेळी पण त्यांना मी सांगितलं म्हटलं त्वरित करा, आमच्या पाण्याचे लाईन हातवतात. तर म्हणतात कुठे कुठे टीम फिरणार, आमच्याकडे काही माणसं नाही आहेत. मी सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरना. आणि जे पाण्याचं म्हणतायत वॉटर सप्लाय बंद होतं ते स्टाफ गेलेला, झाड पडलेला लाईनवर आणि त्याला मधमाशांनी चावलं. ते फांदीवर मधमाशांचा पोळा होता, त्याच्यामुळे त्याने कामच केलं नाही. तो म्हटलं की गँग आल्याशिवाय मॅडम जमणार नाही. मॅडम सर त्या ठिकाणी मधमाशा पोळा होतं सर. आमच्या वाडीमध्ये लाईन गेली होती आणि ट्री कटिंग ट्री कटिंग झालेलं नाही सर. आणि बरीच वर्ष ट्री कटिंग केले नाही या सरांनी, म्हणून हा प्रॉब्लेम येतो आहे वारंवार. ठीक आहे, तो प्रश्न सुटला पाहिजे एवढं बघा. येस सर. तुम्ही सर उपसरपंच साहेब, ओसरगावमध्ये आमचे 24 ट्रान्सफॉर्मर आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरचा वायरमॅन दिला आहे. तो साहेब लाईट गेली की सांगतो मी, जोपर्यंत मेन वायरमॅन येतो तोपर्यंत खोलावर चढणार नाही. त्यामुळे काय होतं साहेब, तालुक्यावरून वायरमॅन जात नाही तोपर्यंत लाईटच चालू होत नाही. त्यामुळे गावातल्या सगळीकडे आमच्या आरडाओरड आहे. आणि दुसरी गोष्ट साहेब, 11,000 केवीची लाईन जवळजवळ आमच्या ओसरगावमध्ये 33 किलोमीटर फिरली आहे पूर्णपणे. आणि त्याचे मेन लाईनीचे सर्व पोल खराब झाले साहेब. आम्हाला तुम्हाला पत्र पण दिले आहे, ते बदलून नाही घेतलं तर साहेब जवळजवळ 250-300 घरांची एका टायमाला लाईट जाते. आणि त्यामुळे 3-3 दिवस, गेल्या वर्षी गणपतीला 3 दिवस लाईट नव्हती, आपल्या सर्वांना माहिती आहे साहेब. तर तेवढं जरा करून आम्हाला एक वायरमॅन द्या साहेब. 1800 ते 1700 कंझ्युमर्स आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिकचा वायरमॅन आहे साहेब. तो जरा वायरमॅन आम्हाला एक दुसरा देत आपण 2 वायरमॅन. वरवडे मग अजून ते वरवडे नाव घेत आहेत. आमच्याकडे 10 वर्ष झाली, अगोदरचं बोलतच नाही. 10 वर्ष झाले आमच्याकडे झाडे तोड झालीच नाही. त्यामुळे सतत आणि आमच्या गावात ना अर्धी लाईन इकडे वागदे लाईन दिली आहे, अर्धी लाईन इकडे खारेपटेल लाईन दिली आहे. त्यामुळे काय होतंय, इकडे वागदे लाईन गेली की खारेपटेल लाईन करतात. तर ती लाईन इकडे तिकडे झाल्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतीला खूप मोठा भूर्दंड होतोय. आमच्या जे नळ योजनेचे जे पंप स्वतंत्र त्यामुळे आमचे स्वतंत्र लाईन एक लाईन कुठली तरी करून द्या सरांनी सांगितलंय की हो. साहेब, इतर सेक्शन ऑफिसची परिस्थिती पाहिली तर आता आम्हाला असं वाटलं की कलमटची परिस्थिती इतर विभागांपेक्षा चांगली आहे. आणि नंतर राणेसाहेब 12 वाजता बोललो तरी फील्डवर तरी येतात. आमचे 2 छोट्याशा फक्त मागण्या आहेत, मी आपल्या मधून सांगतो. कणकवली सबस्टेशन ते पोलीस स्टेशनपर्यंत बघले साहेब आपली लाईन मंजूर आहे. आमची अशी आपल्याला विनंती आहे की ते गणेश चतुर्थीच्या पूर्वी काम पूर्ण व्हावं. कारण आमच्या गावामध्ये 15 ते 20 गणेश मूर्ती शाळा आहेत. आणि साहेब दुसरा विषय की कलमट गावामध्ये आमच्या साहेब 4,500 वीज ग्राहक आहेत आणि आम्हाला फक्त साहेब 3 वायरमॅन आमच्या गावामध्ये कार्यरत आहेत. तर माझ्या अभ्यासानुसार एक 800 कस्टमरच्या मागे आपण एक वायरमॅन दिला पाहिजे. तर साहेब आम्हाला 2 वायरमॅन गावासाठी मिळाले आहेत. टोटल 5 पाहिजे. हां 3 आहेत, 5 पाहिजे. 2 हां 3 आहेत ते. हो आणि साहेब 3 आहेत ते पण इतर ठिकाणी काम झाले की आहे, त्याला अजून 2 लागतील. हा विषय आहे, बरोबर आहे ना. पुढे साहेब आणि छोटीशी अशी मागणी आहे की कलमट जाणवली आणि आशयासाठी आम्हाला वेगळ्या सेक्शन ऑफिस पाहिजे. कारण त्या सेक्शन ऑफिसला खूप कस्टमर वाढले तुमचे आणि गावसुद्धा फार आहे. आहेत ना बघितलं साहेब? एरिया वास्ट आहे माझा. 12-11 गाव आहेत. टोटल माझ्याकडे 11 गाव आहेत. त्याच्यात 3 गाव मोठे आहेत, कलमट, जानवली आणि वरवडे. सेक्शन ऑफिस अजून पाहिजे, त्याप्रमाणे मागणी करा. तुमचं काय म्हणणं आहे? एरिया मोठा आहे त्यामुळे एक ऑफिस पाहिजे अजून. शेवटचा फक्त विषय बोलतो मी. साहेब अनेक वर्षाची मागणी आहे. कलमट, आशी आणि जानवली जे 3 शहरालगतचे गाव आहेत, ती आम्हाला शहरात राहतो असं आम्हाला
वेगळं कणकवली शहर जसं आहे तसं शहर 2 झालं तर खूप फरक पडेल. आपण सुविधा पण त्यांना देऊ शकतो नागरिकांना. नवी सेक्शन ऑफिस जर तयार झालं कायमस्वरूपी तक्रारी ऐकून घेण्यासाठी लोकांच्या एक माणूस बसवायला सांगा. कारण काय होतं, शनिवारपर्यंत साहेबांचा फोन लागतो, रविवार आला की फोन फॉरवर्ड होता. कायमस्वरूपी तक्रारी. आणि दुसरी शासनाच्या योजनेतली जी घरकुलं आहेत ना, त्यांना शासन परमिशन देतं म्हणून ती घरकुलं मंजूर होतात. तर त्यांचे असेसमेंट आता प्रशासक असल्यामुळे नगरपालिकेत असेसमेंट झालेले नाही. अशा ज्या घरकुलांना ज्यांना 20 मीटर आवश्यक आहेत ना, त्यांना जर मिळाले 20 मीटर तर खूप बरं होईल. आणि तिसरं एक फक्त एक विनंती करतो, जशी साहेब ही मीटिंग लावली ना तशी तहसीलदारांकडे एक सगळे जे महसूल विभाग आहेत त्यांची एक मीटिंग लावा. खूप अडचणी आहेत साहेब आणि लोक मागे जात आहेत. एक विनंती आहे तुम्हाला. ट्रान्सफॉर्मर बगडे साहेबांना सावंत साहेबांनी फोन केलेला मागच्या 1 महिन्यापूर्वी. उद्या लावतो म्हणून त्यांनी 4 वेळा फोनवर सांगितलं, पण अद्याप परत लावला नाही. तो बादेवाडीचं साहेब आपलं डीपीडी त्याची कॅपॅसिटी वाढून घेतो. म्हणजे 50 केवेचा ट्रान्सफॉर्मर एक लागेल, कॅपॅसिटी वाढवायला लागेल. ठीक आहे. ही मर्गड जी आहे ही मानसिकता ही बदला. सगळ्यापर्यंत जोपर्यंत तुमच्या लोकांकडे येत नाही तोपर्यंत हे लोक हलत नाही. दोघं तिघं चांगलं काम करतायत, आम्ही सगळ्यांवर आरोप करत नाही. पण ही जी काय मानसिकता आहे ना, जोपर्यंत ही मिटिंग लागणार नाही तोपर्यंत त्याचा पावर बदलणार वाढवणार नाही. ही घाणेरडी जी मानसिकता आहे ती जरा त्याच्यामध्ये बदल आणणार ना 80% विषय सुटतील. बरोबर. मग बेसिक गोष्टी आहे. इथे अगर आज मिटिंग झाल्यानंतर अगर उद्या वाढू शकतात तर स्वतः का वाढू शकत नाही? कोणतरी टोचाला लागतं की काय? अशी एक खालची वडी अंगणवाडी 7 पोलांचं प्रस्ताव केलेला मंजूर आहे. आणि मला वाटतं 27 मार्चला कोटेशन घेऊन पैसे भरले. छोटी छोटी मुलं बसतात साहेब. आता सध्या काळो काय ते अंगणवाडी 7 पोलला 7 मंजूर आहे का? मंजूर आहे, पैसे मंजूर आहेत, फक्त यांच्याकडनं काम झालं नाही. साहेब कलमटचं नदीच्या पलीकडचा जो भाग आहे इथे एक वायर पण दिला आहे. जवळपास 1000-1200 कनेक्शन आहे. साहेब काय झालं, आता दिलाय ना कर्मचारी हा जानवली पण काम करतो आणि आमच्या कलमटला पण काम करतो. आणि वायर पडले खाली रस्त्यावर. एक तास साहेब काय आहे ना, 1 तास एका लाईनवर येत नाही. यांना बोलून झालं, तक्रार मात्र करायला पोलीस स्टेशनला आमच्या कार्यकर्त्याची लगेच गेली. तक्रार करायला लगेच गेली, गुन्हा दाखल करा म्हणून. एक कार्यकर्ता बोलला म्हणून. डिपार्टमेंटची मानसिकता बदला, थोडी पद्धती बदला. आज या ठिकाणी आमदार साहेबांनी हा जो विषय घेतला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल मनापासून तालुक्यामध्ये आम्हाला समाधान झालं. साहेब कासारडे विभागाचा विषय आहे, पण मी गावाच्या बाबतीतच बोलतो. कासारड्यामध्ये मायनिंग क्षेत्र मोठं असल्यामुळे अनेक वेळ त्या ठिकाणी लाईट जाते. हा, ते महत्त्वाचा तोच मुद्दा म्हणजे मी मुळात सांगतो. ठीक आहे. तर त्या ठिकाणी सबस्टेशन महत्त्वाचं आहे. तर सतत लाईट जाते आणि नेहमी विचारलं तर 33 केवी गेली. हे कारण दिवसातून 7-8 वेळ असतं. गव्हर्नमेंट लाईनचं बघण्याचं प्रोसिजर करा. आमची काय मदत पाहिजे घेऊन टाका. हो सर, 4 लाईनची जागा बघितली. माझा सबस्टेशन 5 MVA ते करण्यासाठी मंजूर आहे. जागा त्यांना 3-4 जागा दाखवल्या आहे, पण गव्हर्नमेंट रेटने जागा कोण द्यायला तयार नाही आणि देणार कोण नाही. जर जागेचे रेट त्यांनी जर बदलले तर जागा 3-4 दाखवलेल्या आहे आणि ते सबस्टेशन झालं तर आजूबाजूच्या जवळजवळ सर्व गावांना लाईट चांगली पुरवली आहे. जमिनीचा वाढवता येईल सर. ते कसं जे शेड्यूल रेट आहे त्या शेड्यूल रेटनुसार ते जे प्रायव्हेट लाईन रेट आहे त्याला लोक कन्व्हिन्स होत नाही आहे. हो, तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटची बोला, वाढवून घ्या.
दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदर 2 दिवस सुद्धा ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटून दिवसभर चर्चा केली होती आणि त्यांना लोकांच्या व्यथा ऐकवण्यासाठी नांदगावमध्ये बोलवलेलं होतं साहेब. त्याच्यामध्ये 2018ला तक्रार केली, त्यांच्याकडे पोच होती, त्याच्यावरती पण कार्यवाही झाली नव्हती. बेहण्याचा एक विषय होता, ते 1 वर्ष त्याच्या कामाची पूर्तता त्यांनी केली नव्हती आणि साहेब लोकांना यांनी ग्राहकांना आश्वासन देऊन दुसऱ्या दिवशी व्यथा ऐकायला साहेब हे पाऊण तास उशिरा आले नांदगावमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पकडे साहेब आणि दुसऱ्या दिवशी सत्कार स्वीकारायला साहेब ते वेळीच उपस्थित होते. आता यांनी कोणता एका दिवसामध्ये कोणती मोठी कामगिरी केली, कुठचा गड सर केला माहिती नाही साहेब, पण दुसऱ्या दिवशी ते सत्कार स्वीकारायला तिथे हजर होते. तर साहेबांनी आम्हाला सांगावं की कसली कामं केला त्या सत्कार स्वीकारायला आले पगडे साहेब. तुम्ही उद्याला या, जसं तुम्ही सांगितलं होतं आमची सभा आहे त्या हिशोबाने मी आलो होतो पहिल्या दिवशी. थोडा लेट झालो कारण की त्या दिवशी जरा दुसरं काम आलं होतं इकडे. इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर मॅडम आले होते त्या दिवशी. साहेब केवळ आणि केवळ तुमच्या विनवणीमुळे आणि PI साहेबांच्या विनवणीमुळे मी जास्तीत जास्त ग्राहकांना घरीच थांबवलं होतं, नाही तर ते वादाचे प्रसंग झाले असते. पण तुम्ही अशी कुठची कामं केली एका दिवसामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सत्कार स्वीकारायला आलात नाही ते मला म्हणजे आमच्या सर्वच लोकांना सांगा. कामाचं मी काही आता इथे बोलत नाही आहे, पण मला तुम्ही ज्या दिवशी बोलवलं ना सोमवारी, त्या दिवशी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर मॅडम त्याच दिवशी आलेल्या होत्या. आपला विषय सत्काराचा नाही. तुमचा प्रश्न असेल तो प्रश्न मांडा. तुम्हाला अन्य वेळी त्यांना विचार तुमच्या ग्रामपंचायतीला बोलवा आणि सत्कारासंदर्भात चर्चा करा. तुम्हाला कुठचे विषय असतील तर सांगा, त्याच्यावर सोडून घेऊ. प्रॉब्लेम नाही. सिंगल पेज लाईन लेटर दिलेला आहे. आमचं माळवणी ग्रामपंचायत जवळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरून हायटेन्शन झालेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही सांगतोय काढण्यासाठी. कोण देवगडचे आले नाही, का वेळ लागतोय बघून घेतो उद्याच्या उद्या. कधीपासून मागताय नाही आज काळजी असताना करून घेतो. पण त्याच्यात निवेदन तर जुनं आहे ना, हे नवीन कारवाई करून द्या. चला बोला तुम्ही. साहेब नमस्कार. बिलवडी साहेब हे 10 महिने काहीच झालं, 2 महिने पावसाचे आले का फक्त वायरमॅन सगळे दिसतात, बाकी खूप 10 महिने गपचूप असतात. रेग्युलर आले पाहिजे आणि त्याच्यानंतर बिलवडी आमचा गाव बारावाडीत असल्यामुळे ते एकच वायरमॅन आहे आणि तो पण आता 1 महिना सुट्टीवर होता आणि एक पाहिजे आणि आम्हाला खारेपाड्याला लाईन पाहिजे. आता जी वापते सेक्शन आहे सावंत साहेबांनी सांगितलं आणि राणे साहेबांनी फोन उचलावा, मेसेज टाकावा लागतो, फोन उचलत नाही ना. तुमचं कधीच उत्तर येत नाही, आता नाही येत, नंतर येतो एकच, असं चालणार नाही. सुवर्णमोहन हे आपले कार्यपद्धती असल्यामुळे थोडक्यात बोलतोय की कणकवली शहरात जे वायरिंग आहे संपूर्ण याचं जबरदस्त वायर सगळीकडे म्हणजे जास्तीत जास्त वायरिंग आहे. त्याचं भूमिगत वीज वाहिनीचं आपण अवलंबून करतो. प्रोसिजर सुरू झाली आहे. आपण सगळ्याच शहरांमध्ये करतोय, वेगळ्या पद्धतीने त्याचं टेंडरही निघालेलं आहे. लवकरच ते काम सुरू होईल, जेणेकरून हा जो काही वरती वायरिंगचा जो आपल्याला त्रास होतो ना तो सगळा मिटून जाईल कणकवली या शहरात. एकदम संपूर्ण चढू गेलेले आहेत, तेव्हाही ते तुटू शकतात, काही होऊ शकतात. त्यांना वारंवार सांगितलेलं आहे. सांगितलं आता पंडित नवीन आले त्या पूर्वीपासून ती आमची मागणी आहे. आता पण त्या लोकांनी ते काम केलं. पोल बदलायचे आहेत का? चला घ्या. आणि वेळी आलेले आहेत ते साफसफाई करा. तुमच्याकडे मागणी आली आहे, वेळेत द्या आणि पूर्ण करून घ्या. नाईट चालू आहे आणि दुसरी खारेपाड्याला एक टाकेवाडी आहे, त्याची लाईट जाते. तुम्ही पण इच्छा केलेली मिटिंगला ती संपूर्ण जंगलातून जाते. रात्रीची लाईट तर जाऊन शकत नाही. ती रस्त्याच्याकडे म्हणजे जाण्यासारखी आहे, तुम्ही त्याची प्रोव्हिजन द्या. शेवटचं गाव पडतं, खारेपाड्यावर आलं तर शेवटचं गाव पडतं. कुठे त्याला कुठून तरी एका ठिकाणाहून जोडा, खारेपाड्यावरून तर खारेपाड्यावरून त्याला खारेपाड्यावरून जोडा, ठीक आहे, म्हणजे तो विषय संपून जातो.
ते आल्या मग मला भेटवा. मला मोहिते काम ह्याचं काम आम्हाला व्यवस्थित होतं, चांगल्या पद्धतीने काम करायचं. तर माझं म्हणणं येणारे गणेश चतुर्थी असो, असलेला पावसाळा असो, आपण संकट आल्यावर तो प्रश्न सोडवायला जातो. संकट आपल्याला माहिती आहे की या वर्षभरामध्ये बाबा पावसाळा आल्यानंतर झाडं कापण्याची मोहीम आपल्याला घ्यायलाच लागणार. तर तुम्ही 2 महिन्या अगोदर 3 महिन्या अगोदरपासून अगर झाडं कापण्याची मोहीम घेतली तर झाडांच्या संबंधित प्रश्न नाही येणार. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे वादळी वारा येतो, पावसाचा जोर जोरात असतो. तर अगोदरपासून बैठक अगर एमएससीबीनी घेतली आणि येणारे जे साधारण प्रश्न आहेत पारंपरिक त्या संबंधित अगर तुम्ही चर्चा करून त्याचा ऍक्शन मोडवर गेलात ना तर हे अर्धे प्रश्न तिथे संपतील. आणि आता येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी आपल्या गावामध्ये येणार, इथे लोड वाढणार, प्रश्न वाढणार, गर्दी वाढणार. त्यानुसार तुम्ही तयारी व्हा आणि या सगळ्या लोकांना कामाला लावा. ज्यांच्याबद्दल ती तक्रार येते ना दुसरी जबाबदारी घ्या. जे चांगलं काम करतात त्यांना शाबासकी द्या. फक्त इकडे कोणाचेही परत अगर 15-20 दिवसानंतर मी जेव्हा बैठक घेईन सेम प्रश्न अगर आले तर मी काय वरिष्ठ पातळीवर त्यांच्यावर तक्रारी करणार आणि मी सस्पेन्शन करून टोकावर जाणार. मला आपल्या कुठल्याही मला ह्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये मला रस आहे. कोणाचीही बांधिलकी माझी नाही. कळलं तुम्हाला? पण त्यावर तुम्ही लक्ष घाला आणि मला रिझल्ट द्या. ह्याच्या पुढच्या जी मीटिंग होईल त्यावर ह्याच्यातले 80% प्रश्न सुटलेले पाहिजे धोरणात्मक सोडून. ठीक आहे? आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. इथेच बैठक संपव. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.